आजच्या या चर्चेच्या माध्यमातून त्यांना आव्हान काय कराल मतदारांना किंवा त्या नागरिकांना? माझं नागरिकांना, मतदारांना इतकंच आव्हान राहील आणि खास करून युवा पिढीला इतकंच आव्हान राहील. आपण आपल्या भागाच्या विकासासाठी सजग असलं पाहिजे. ही निवडणूक ही देशाच्या प्रश्नांवरती किंवा राज्यांच्या प्रश्नांवरती लढवली जात नसून ही स्थानिक प्रश्नांची निवडणूक आहे. स्थानिक प्रश्न जेव्हा घेतले जातात तेव्हा स्थानिक प्रश्नांना न्याय देणारा जो माणूस आहे किंवा जो कार्यकर्ता आहे तो कुठल्याही पक्षाचा असो, कुठल्याही विचारांचा असो, त्याच्या पाठीशी आपण उभं राहणं आपलं काम आहे. मला इतकं सांगावंसं वाटतं माझ्यात सजग नागरिकांना, खास करून युवांना, की त्या ठिकाणी कामाचा बायोडाटा तपासा. जो या ठिकाणी आपण कामाला प्राधान्य देऊन त्या ठिकाणी आपण काम केलं पाहिजे. समाजासाठी अहोरात्र काम करणारी माणसं ही कधी निराश, हताश होता कामा नये. यासाठी एक फार मोठा संघर्ष असतो. 10-12 वर्षांची तपश्चर्या असते. यासाठी म्हणून एक स्वतःचा वेळ, पैसा आणि त्या ठिकाणी अनेक प्रकारचे संघर्ष अंगावर घेऊन माणसांनी कामं उभी केलेली असतात. आणि किरकोळ आमिषांसाठी, किरकोळ प्रलोभनांसाठी, किरकोळ दबावासाठी त्या ठिकाणी आपण त्या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून समोरच्या माणसांची मेहनत ज्या वेळी आपण तिला न्याय नाही दिला, तर अशी काम करणारी माणसंही त्यावेळी समाजात थांबू शकतात आणि त्यांची काम करण्याची प्रेरणा समाजासाठी थांबू शकते. तर हा मेसेज समाजामध्ये जाता कामा नये. जिथं प्रामाणिक काम आहे तो कुठल्याही पक्षाचा असो, कुठल्याही विचारांचा असो, त्या ठिकाणी स्थानिक प्रश्नांसाठी म्हणून त्या माणसांना पुढं आणलं पाहिजे. ही समाजाची जबाबदारी असते. तर मला असं वाटतं की सजग नागरिकांनी त्या ठिकाणी कामाच्या माणसांना प्राधान्य द्यावं आणि त्यांच्या सतसत विविध बुद्धीला पटेल त्या ठिकाणी त्यांनी योग्य ते मतदान करावं.